तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत ताणेल, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण चाललो आहोत एक अशा ट्रेकला जिथे मोस्टली जास्त लोक येत नाही, कारण की सध्या तुम्ही बघत असणार की इंस्टाग्रामच्या रील्समुळे काही गोष्टी खूप प्रमाणात फेमस झालेल्या आहेत। तर आज आपण आलेलो आहेत भिवगडची भटकंती करण्यासाठी। भिवगडला दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं, म्हणजेच की भीमगड। हे नक्की गड आहे कुठे? तर इथे येण्यासाठी तुम्ही दोन गावातून येऊ शकते। एक गाव म्हणजे वडपगाव आणि दुसरा म्हणजे गोरकामत गाव। या गडावर जाण्यासाठी तुम्ही दोन्ही गावातून जाऊ शकता। गोरकामत गावामधून तुम्हाला शिवकालीन मार्गाचा अनुभव घ्यायला मिळतो। तर आज आपण इथूनच सुरुवात करणार आहे। तुम्ही ते कसं येऊ शकता ते तुम्हाला मी थोड्या वेळात पुढे सांगत राहील। तुम्ही बघू शकता की इथे हे मंदिर आहे, आपला बजरंगबलीचं मंदिर आहे। आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता तुम्ही इथे लेफ्टला बघू शकतात, ही तुम्हाला टाकी दिसत असेल। टाकीकडून असं जायचा हा रस्ता आहे वरती। सध्या तरी आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर दोन वे कुठले, तर तुम्हाला तर मी सांगितलं की तुम्ही दोन कुठल्या गावातून येऊ शकता, पण तुम्ही गावापर्यंत कसं पोहोचू शकता? तर या गडाच्या जवळ सगळ्यात नियरेस्ट स्टेशन आहे कर्जत स्टेशन। तर इथे येण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलनी सुद्धा डायरेक्टली वडप गावात किंवा गोरकामत गावात येऊ शकतात। आणि जर तुम्हाला तुमच्याकडे तुमची पर्सनल व्हेकल नसेल तर तुम्ही कर्जत रेल्वे स्टेशनवरून इथे रिक्षा करून येऊ शकता। आता अर्धा ट्रेक तर आपला झालेला आहे पूर्ण। या गडाची जी उंची आहे ती 825 फूट ते 900 फूट अशी आहे। पण पुढे जाऊन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे की तुमचा इतिहास काय होता। आता आपण पुढच्या प्रवासाला आपला सुरुवात करूया। तुम्ही तुमच्या पाठी बघू शकता तिथे की सगळे तो शिवकालीन मार्ग आहे, तो तुम्हाला इथूनच गोरकामत गावातून तुम्ही आले तर तुम्हाला इथून बघायला मिळेल। नाहीतर तुम्ही जर वडप गावातून जात असणार हा मार्ग तुम्हाला पाहायला मिळणार नाही। चला मग आता आपण त्याच रस्त्याने जाऊया, चला। तर आता तुम्ही हे बघताय तो आहे आपला पहिला टप्पा, जिथून आपण भिवगड किंवा भीमगडला जाण्यासाठी सुरुवात करतो। आणि तिथेच पायथ्याशी तुम्हाला इथे पाण्याची टाकी दिसून येते। हे बघा, हा असा काही रस्ता आहे। या गळीतऱ्या पायऱ्या हेच या किल्ल्याचे आकर्षण आहे। एकेकाळी गडावर जाण्यासाठी हाच राजमार्ग असावा, पण आताच्या स्थितीत तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे। 1818 मध्ये इंग्रजांनी जेवढे किल्ले ताब्यात घेतले त्यांनी सर्व किल्ल्यांची नासधूस केली आहे। किल्ल्याचे बुरुज, तटबंदी आणि पायऱ्या असतील त्या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत। तसंच या पायऱ्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते। चला मग आता आपण सुद्धा सुरुवात करूया इथून जाण्यासाठी। तर इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला असा काही इथूनचा व्ह्यू दिसतो। अजून आपला खूप पुढे जायचं आहे आणि इथूनचा महादरवाजा सुद्धा बघायचा आहे। इथून जाताना असा काही रस्ता आहे आणि तुम्ही जेव्हा इथे येत असणार तेव्हा तुम्ही बघू शकता इथे पाण्याची टाकी बघितली। इथे एक गुफा आहे। इथे थोडा रिस्क आहे कारण आता पाऊस चालू आहे। जर तुम्ही पावसाळ्यात न येता तर उन्हाळ्यात हिवाळ्यात असेल तर तुम्ही इथे जाऊ शकतात। चढणं सोपं आहे इथे, पण उतरणं खूप कठीण आहे। तर बघू शकता तिथे ही गुफा आहे आणि वरती सुद्धा गुफा। मी तरी सांगेल की पावसाळ्यात तुम्ही ट्राय करू नका इथे गुफेत जायचं, कारण शेवाळ लागलेलं आहे सगळ्यांना। तर त्यामुळे तर चला आता मग पुढे जाऊया, कारण आपल्याला सुद्धा खूप पुढे जायचं आहे। हे बघा सगळे कसे जातात आहेत। देऊ पायऱ्या महादरवाजा हा इथेच असावा, पण अवशेष शाबूत नसल्यामुळे काही सांगता येत नाही। आणि यावरतीच किल्ल्याची तटबंदी आहे।
तर आता तुम्ही बघितलं असेल थोडासा ट्रेक केल्यानंतर इथे वरती सुद्धा एक पाण्याची टाकी आहे आणि तुम्ही या टाकीतलं पाणी पिऊ शकतात. तर या गडावर ऑलमोस्ट 2 ते 3 टाक्यांचा स्रोत आहे. तर तुम्ही बघू शकता हे भुयारी टाके असं इथे लिहिलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात हे ते पान दाखव, पान दाखव, माझ्याकडे दाखव. बघा तुम्ही हे पान बघतायत ना, इथून जर ही टाकी ओव्हरफ्लो झाली पूर्ण टाकी तर इथून हे पाणी असं येतं. मग इथे जे थोडाफार स्रोत आहे, खड्डे केलेले आहेत, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये पाणी जमतं आणि शेवटी हे तुम्ही बघू शकतात असं हे केलेलं आहे. तर इथून जे ओव्हरफ्लोचं पाणी असतं हे सगळं खाली जातं. तर हे असं ही रचना असते टाक्यांची. तुम्ही कुठेही बघणार गडावर रचना असते. पाणी साचल्याने काय होतं, त्याच्यामध्ये जंतू होतात, त्यामुळे ते पिण्यायोग्य नसते. तर असं जे पाणी जात राहिलं, ओव्हरफ्लोने जे पाणी वाहत राहतं त्याच्यामध्ये मोस्टली जंतू होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर अशी ही संरचना असते टाक्यांची. जर मी काय चुकत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. टाकी वगैरे बघितल्यानंतर त्याच्याच उजव्या साईडला रस्ता जातो. तिथून तुम्ही एक अशा पठारावर येतात. तिथून तुम्हाला वडपगाव दिसतो आणि गोरकामत गाव दिसतो. इथे या मित्रांनो, इकडे या. तर तुम्ही हा जो गाव बघता तर गोरकामत गाव आहे आणि हा जो गाव आहे ना वदप गाव आहे. आता तुम्हाला थोडं या गडाचा उपयोग त्या पुरातन काळामध्ये या किल्ल्याचा वापर का केला जायचा हे तुम्हाला सांगतो. इतिहास काळात दळणवळणाचे मुख्य मार्ग हे घाटावाटातून जात असत. या घाटावाटांच्या संरक्षणांसाठी मोक्याच्या ठिकाणी चौकी वजा किल्ल्यांचा वापर घाटावाटांच्या संरक्षणासोबत कर वसुली आणि युद्ध प्रसंगांच्या वेळी संदेशवाहन, लढाऊ ठाणे म्हणूनही होत होता. या किल्ल्यामुळे शत्रूला काही काळापुरते अडवून ठेवणे शक्य होत होते आणि या गावातील मुख्य रस्त्यावरून किल्ले बिवगडचे दर्शन घडते आणि किल्ल्याकडे घेऊन जाणारी पायवाट सुरू होते. तसेच वर पोचलात की आपल्यास पुरातन अवशेष, पाण्याच्या टाक्या, तटबंदी, गुहा, वाड्याचे अवशेष, भुयारी टाके आणि विरगड असे पुरातन अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता की आपण सध्या तरी पोचलो आहेत बाले किल्ल्यावर आणि तिथूनच हा रस्ता इथून जातो. हे बघा, हा रस्ता इथून असा जातो. तर इथे सुद्धा एक टाकी आहे आणि ही तुम्हाला तटबंदी दिसते किल्ल्याची. सध्या तरी थोडीफार कोसळलेली आहे आणि थोडीशी शाबूत आहे. खाली सुद्धा टाकी दिसून येते. खाली 2 टाक्या दिसून येतात. आता इथून झाडं म्हणजे पावसाळा असल्यामुळे सगळं झाडझुडपं वाढल्यामुळे सध्या दिसत नाही आहे काही. आणि नंतर परत आपण पुढे आल्यावर एक अशा ठिकाणी येऊन जातो. सध्या तरी मला थोडाफार अवशेष समजत नाही आहे. जर तुम्ही इथे कधी व्हिजिट केला असेल तर माझ्या काही चुकी होत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की एक्झॅक्टली मी ज्या जागेवर आहे त्या जागेला काय बोललं जातं. ही तुम्हाला दिसते आहे ना, ही तटबंदी आहे बघा. तुम्हाला दिसतंय या गडाची तटबंदी आहे. आपण वरतून तर बघितलं असेल पण वरतून तटबंदी नीट दिसण्यात येत नाही. तुम्हाला एकदा खालून दाखवतो तर तुम्हाला अंदाज येईल. हे बघा, ही पूर्ण गडाची तटबंदी आहे. सध्या तरी पूर्णपणे ढासळलेली आहे आणि ते थोडेच अवशेष शाबूत दिसतात आपल्याला. आणि सध्या तरी आपल्या ग्रुपचे सगळे फोटोग्राफी चाललेलं आहे. आणि आमचे कॉलेजचे भक्ती मॅडम इकडे तर बघा. तर हे बघा, तुम्ही इथे सुद्धा बघू शकतात ही तटबंदी दिसते. म्हणजे हा पूर्ण असं वाटतं की हा पूर्ण बाले किल्ला असू शकतो. आणि आता आपण जे आपल्या समोर आहे जिथून आता आपण उतरणार आहोत ते आहे वदप गावातून. तर वदप गावाचा वॉटरफॉल करूनच आपण जाणार आहोत. हा बघा तो वदप गावाचा वॉटरफॉल. हा वॉटरफॉल आहे वदप गावाचा आणि हा इथे लोक वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करत आहे सध्या तरी. तर मित्रांनो, माझ्यासोबत आपल्या शोभाताईला 2 शब्द व्यक्त करायचे. तर शोभाताई 2 शब्द आपले सांगणार आहेत. सांगा. धकाधकीमध्ये असं आयुष्य आहे. सकाळ आणि संध्याकाळ, रात्र कधी होते काही पत्ता लागत नाही. यावेळेस असं वाटतं की कुठल्या निसर्ग सानिध्यात डोंगरावर, दरी, झरा त्याचा आस्वाद घ्यावा आणि आयुष्य जगावं. मनसोक्त आयुष्य जगावं हे असं. तर अशा प्रकारे आपल्या या गडाची भटकंती करून झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. तर असंच भेटूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.